याच्या शिरा काय आहे, जे लपलेले आहे बसके आहे थोड्याशा, याच्या शिरा काय एकदम उभा रे बघा. म्हणजे याच्यामध्ये व्हेरिएशन, याची एक शिर पॉवरफुल आहे, एक काय झाली बसली. याच्या सगळ्या शिरा काय आहे बघा, तिन्ही शिरा काय एकदम उभा राहिलेला आहे एकदम. हे बघा. म्हणजे दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये इथं बुरशी लागली पा, याला बुरशी, हे बघा याला एकदम शंडल नॉर्मल बुरशी, बाकी वाळून गेले सगळं. आता याचं जेव्हा आपण तोडलंय याला काय झालं डायरेक्ट जखम, म्हणजे हे व्यवस्थित तुटलं गेलं नाही, हे व्यवस्थितरित्या काय गेलंय तुटलं गेलंय. यांनी हे पिळलं होतं बरोबर तुम्ही असं डायरेक्ट, म्हणजे हे सोडून जायला पाहिजे होतं की नाही, पण सोडलं का नाही. म्हणजे थोडक्यात तो एक बरोबर. बघा असं वाजवा बरं, त्याच्यानंतर त्याचा आवाज कसा येतो, थोडा पोकळ येतोय. पोकळ येतो. करेक्ट. बरं तुम्हीच म्हणा हे आवाज. हा आता हे दोन्ही उन्हामध्ये राहू आपण. बघा कुठलं भरलेलं घर लगेच दिसतोय, असं करून बघा ना, लगेच कळेल तुम्हाला. कर हा तो घर बघा, हा आणि हा बघा. आता हा काय कडक लागतो, हा काय लागतो चिकट लागतो. त्याच्यामध्ये ऍसिडिक प्रमाण जास्त आहे, त्याच्यामध्ये ऍसिडिक प्रमाण कमी. ऍसिडिक जर प्रमाण जास्त असेल तर हे जास्त दिवस टिकणार नाही. कळलं. म्हणजे फळं कसे पाहिजे, अल्कलाईन पाहिजे. एक साधी सिंपल गोष्ट आहे, या प्लॉट मध्ये गेल्यावर जर असं वाटतं रमतं माणसं, तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे तेवढी फिलिंग असेल तर, आणि या प्लॉट मध्ये गेल्यावर तेवढी पॉझिटिव्ह एनर्जी ते फिरून पाहतो मी. हे केमिकलचा हा परिणाम आहे. की तुम्ही जे आता हे म्हणताय की जैविक वगैरे आपलं ठीक आहे, वैदिक वैदिक हा ठीक आहे वैदिक. तर मला असं म्हणायचं की तुम्ही त्यासाठी मार्केट उपलब्ध करा की आम्हाला तुमचं हेच फक्त पहिली गोष्ट गरज कोणाची आहे, गरज तर आपली आहे तुमची. एक मिनिट तुमची आहे. आता पहिला गोष्ट, हे माल तुमचा आहे त्या मार्केटला जरी गेला तरी 2 रुपये जास्त जाणार आहे. हॅलो तुम्ही जर स्वतः स्वीकारलेले ते त्या भावात बदल होणार नाही, तुम्हाला मिळणार बी नाही. एक लक्षात घ्या, तुम्ही पहिलं ठरवा हा माझा माल सोन्यासारखा आहे, आणि तो सिद्ध जर असेल तर तुम्ही त्यासाठी हट्ट करा, आग्रह करा. का नाही मिळत बघा. मला सांगा, लोखंड घेणारा आणि सोनं घेणारा एकच व्यापारी राहतो का? नाही, वेगळे. तुम्ही जर सोनं लोखंडावाला घेऊन गेले तो काय करणार आहे, तुम्ही सगळे केमिकलचा माल पिकवता, रेसिड्यू वाले व्यापारी इकडे येतील कशाला? आहेच नाही. अरे पण नाहीये तर ते येतील कधी? एक मिनिट, आधी तुम्ही फुल उमळवा, मग मधमाशी येईल ना. तुम्ही फुलाचा तपास नाही, तुम्ही मधमाशी आली पाहिजे. कसं काय येईल? आरोग्याचं खाईल हे जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा तशा प्रकारचे व्यापारी तुमच्याकडे येतील. साधी सिंपल गोष्ट, समोरचा व्यापारी किती भारी असू द्या, त्याच्याकडे चांगला व्यापारी जरी असला पण तुमच्याकडे चांगला माल नाही ना, तो त्या व्यापाऱ्याला संपर्कच करीत नाही. हे लक्षात ठेवा. म्हणून तुमच्याकडचे व्यापारी सुद्धा तुम्हाला बाजार बदलून देणार. कधी बदलून देणार? जेव्हा त्यांनी पाठवलेला माल समोरचा ग्राहक डबल मागणार. ती मागची केळी ती केळी तुला मी 25 रुपये 10 रुपये वाढून देतो, तो तिकून 10 रुपये मागले तुम्हाला 5 रुपये वाढून द्याला. म्हणून व्यापाराचा मुद्दा गौण आहे. कधीपर्यंत? जो पण तुम्ही पिकवत, तुम्ही आधी पिकवा. एक नंबर घेणारा माल राहतो ना, तसा 2 नंबर वाला पण राहतो. त्याला 1 नंबर माल चालत नाही. तो हा विचार करतो की 2 नंबर माल कसा बनल. शेतकरी लूटमध्ये आला पाहिजे आपल्याकडे. तुम्ही आधी काय पिकवा, क्वालिटी. मार्केट आहे, माल पिकवत. मग लोक जे म्हणतात की आपण हे पानं जे काढतो हे हिरवे काढायला नको, तर ते खरं आहे की चुकीचं? खरं आहे, खरं आहे. काढायला नको का काढता सांगतो तुम्हाला मी, ते पानं का काढता. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर शेतकऱ्यात तो जर सुखी राहिला आणि आनंदी राहिला तर आमचा जो बिझनेस आहे तो उधारी वाटण्याचा आहे. आणि जर शेतकऱ्याला पिकलं आणि तो जर आनंदी होऊन जर तो समजा पिकवतो हे सगळ्या गोष्टी आणि चांगल्या भावामध्ये जर गेलं सक्सेस होतो, लवकर आम्हाला पैसे बी आणून देईन आणि आमची
आमची सगळ्यात महत्वाची गोष्ट हा उधारी 100% बंद होऊन जाईल. असा जर माल पिकला गेला सगळ्या गोष्टीचा आता उधारी बंद होऊन जाईल आणि सगळे सुखी समृद्धी शेती होईल. पहिल्याची कंडिशन अशी होती की एकरी 1 किंवा 2 थैली शेतकरी खत टाकत होता. आता 4, 5, 6 बॅग टाकूनही त्याचं मन समाधान नाहीये. तो ट्रॉली खाली करतो ना, उत्पन्न जरी येत नाही. आपल्याकडे बुरशीनाशक, कीटकनाशक, जीवाणूनाशक, आपल्याकडे असं कुठलंही नाशक, तणनाशक नाही. आपल्याकडे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत हे काय करता, रोगाविरुद्ध प्रतिकार शक्ती तयार करतात. रोगावर आपलं टेक्नॉलॉजी काम करत नाही. मग आपली टेक्नॉलॉजी कशावर काम करते? म्हणजे याचं पूर्ण झालं, काटण्याचं झालं. जर व्यापारी नाही मिळाले हा आणि काही दिवस राहिला तर आता केमिकलच्या शेतीमध्ये असा प्रॉब्लेम येतो की या गडांना ना म्हणजे फाटतात ते बघा, तर या प्लॉटवर येईल का? लालपण फणी केवढी, फणी सॉरी फणी केवढी आहे? जम्बो ही फणी बघा, फणी. हा अरे बापरे, किती केळं असेल याच्यामध्ये? अरे बापरे, मला पैसे कमवण्यापेक्षा ह्याच्यात जास्त आनंद वाटतो. जेवढा त्याचा बुंदा आहे तेवढा हा बुंदा पहा केवढा. बापरे, बुंदा पाहिला का सर? घालाव त्याला, हात घाला. किती विताय मोजा. 1, 2, 5 विताय. 5 सर, 5 वित आहे. ह्या 2 केळींकडे बघितल्यावर काय बदल वाटतो आपल्याला? शिरा आणि ग्रीनरी बघा, याच्या शिरा काय आहे, जी लपलेली आहे, बसके आहे थोड्याशा. याच्या शिरा काय एकदम उभार आहे बघा. म्हणजे याच्यामध्ये व्हेरिएशन, याची एक शिर पॉवरफुल आहे, एक काय झाली बसली. याच्या सगळ्या शिरा काय आहे बघा, तिन्ही शिरा काय एकदम चांगले उभार आलेला आहे एकदम. हे बघा, म्हणजे दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये इथं बुरशी लागली पहा, याला बुरशी, हे बघा याला एकदम शंडल नॉर्मल बुरशी, बाकी वाळून गेलेलं सगळं. आता याचं जेव्हा आपण तोडलंय नीट बघा, हे बघा इकडे बघा, याला बारकाईने बघायचं. हे तोडलंय आपण, बघा जरा तुमचं जागा तुम्ही हे तोडलंय, तर हे तोडलंय, याला काय झालं डायरेक्ट जखम. म्हणजे हे व्यवस्थित तुटलं गेलं नाही, हे व्यवस्थितरित्या काय गेलंय तुटलं गेलंय. यांनी हे पिळलं होतं बरोबर ना तुम्ही, असं डायरेक्ट. म्हणजे हे सोडून जायला पाहिजे होतं की नाही, पण सोडलं का नाही. म्हणजे थोडक्यात तो एक बरोबर. आता मोडू आपण एक, बघा असं वाजा बरं, त्याचा आवाज कसा येतो? थोडा पोकळ येतोय. पोकळ येतो, करेक्ट. अजून आपण मोडू ना, मोडा तुमचा आधी. बरं, तुम्हीच मोडा. हे आवाज हा. आता हे दोन्ही उन्हामध्ये धरू आपण. बघा कुठलं भरलेलं घर लगेच दिसतोय, असं करून बघा ना, लगेच कळेल तुम्हाला. कर हा तो घर बघा. हा आणि हा बघा आता हा काय कडक लागतो, हा काय लागतो चिकट लागतो. त्याच्यामध्ये ऍसिडिक प्रमाण जास्त आहे, त्याच्यामध्ये ऍसिडिक प्रमाण कमी. ऍसिडिक जर प्रमाण जास्त असेल तर हे जास्त दिवस टिकणार नाही. कळलं? म्हणजे फळं कसे पाहिजे, अल्कलाईन पाहिजे. कच्चं फळ पण चांगलं लागते ना खायला. तेच मला आवडलं नाही केमिकलचं फळ, मी खाल्लं कडू लागतं. हा थांबा, सोलताना बघा आता हे कोणतं सोडलं तुम्ही? वैदिकचं सोडलं, ते सोला आता. शिरा प्युअर आहे त्याच्या. बरं हातात धरा. किती पैसे याचे मिळणार आहे, क्वालिटीचे पैसे मिळणार आहे ना. हा याचा आवाज कसा आला, काय बदल? यात कोरडापणा जाणवतोय मला खातानाच. आणि याच्यामध्ये नाही ते बरी वाटतंय डायरेक्ट पूर्ण झालेलं आहे असं, पण तरी त्याची बाकी अजून तर याचं बाकी म्हणजे अजून हे तुम्हाला काय बदल वाटलं? तुम्ही खाऊन पाहिलं वाटतं अगोदर खाल्लेले. नाही पण त्यांना गॅरंटी किती पहा ना बदल असणार म्हणून. असं मी सुरुवातीपासून सांगतो, टेस्टचा फरक राहील म्हणजे ट्रीटमेंट पासून. हा म्हणजे थोडक्यात आता मला सांगा, जो एंड युजर आहे ग्राहक, तो काय होणार आहे याच्यामध्ये?
खुश होणार आहे. म्हणजे याची मागणी काय होणार आहे? आपोआप वाढणार. जर अशी केळी पिकायला लागली तर केळीची इज्जत काय होणार मार्केटमध्ये? वाढणार. आणि ग्राहक काय होणार? आणि जर जास्त केमिकलची केळी मार्केटमध्ये आली तर ग्राहक काय होणार? खाणारा कमी होणार. तुम्ही जरा मोठा विचार करा. आता 1 लाख लोकांनी 4 केळी खाल्ल्या. किती केळी गेल्या? 4 लाख. एक केळी 100 ग्रॅमची. किती केळी संपली? 4000 टन होती, बरोबर ना ती? आणि तुम्ही तीच जर एकच केळी खाल्ली तर किती होणार? 1000 टन. आता विचार करा, 1000 टन आणि 4000 टन किती मोठा फरक आहे? 3000 टन. म्हणजे एका ठिकाणी एकच गाव संपलं आणि तुम्ही जर 4 जर खाल्ल्या तर 3 गावांची केळी संपून जाणार. म्हणजे तुम्ही जर आवड निर्माण केली पिकामध्ये तर त्याचं मागणी सुद्धा काय होणार? वाढणार. आणि परत दुसऱ्या वेळेस तो रिपीट लवकर घेणार खायला. चिकट केळी असल्यावर तो लवकर खायला घेणार नाही. म्हणजे शेवटी सगळ्या शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे. हा विचार शेतकरी करीत नाही. एक साधी सिंपल गोष्ट आहे, या प्लॉट मध्ये गेल्यावर जरा असं वाटतं रमतं माणसं, पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे तेवढी फिलिंग असेल तर, आणि ह्या प्लॉट मध्ये गेल्यावर तेवढी पॉझिटिव्ह एनर्जी ते फिरून पाहतो मी. केमिकलचा हा परिणाम. माणूस किती पण इच्छा चांगली असू द्या, माणसाची भावना चांगली असू द्या, चांगल्या माणसाने साहेब हातामध्ये चाकू घेऊन जर खूप असला तर काही जखम होत आहे. जखम तर होईलच ना. बरोबर आहे की नाही? म्हणजे चाकू त्याचं काम करणार आहे. मग ते चांगले माणसं असू नये तर वाईट. तसं केमिकल हे विष आहे. तुम्ही ते चांगल्या भावनेने जरी किती वापरलं तरी ते वाटलंच करणार. पॉईंट क्लिअर? म्हणून केमिकलची शेती का करायची नाही? आज ज्यांच्याकडे परिस्थिती, ज्यांनी 10-20 वर्षापासून करताय, तुम्हीच मध्ये नाही बंद केलं 10 वर्ष, बंद केलं. ते परत परिस्थिती येईल ना बंद करायची, बरोबर आहे की नाही? म्हणून जर तुम्ही अशी केळी जर पिकवली आणि माती पण सुपीक, झाड पी एकदम मजबूत, आणि तुमच्या बँकेत बी पैसा येईल, स्वतः ताप आहे का? नाही. की तुम्ही जे आता हे म्हणताय की जैविक वगैरे आपण ठीक आहे, वैदिक वैदिक, हा ठीक आहे वैदिक. तर मला असं म्हणायचं की तुम्ही त्यासाठी मार्केट उपलब्ध करा की आम्हाला जे काम करू. एक मिनिट, आणि काय करू? एक इतरांपेक्षा मिनिट, तुमचं हेच फक्त पहिली गोष्ट, गरज कोणाची आहे? गरज तर आपली आहे, तुमची. एक मिनिट, तुमची. आता पहिला गोष्ट, हे माल तुमचा आहे त्या मार्केटला जरी गेला तरी 2 रुपये जास्त जाणार आहे. हॅलो, नाही जाणार. हो, यांचा जाणार आहे chemical. तोच भेटणार आहे. तोच थांबा, सांगतो थांबा, तुम्हाला. थांबा एक मिनिट. आता यांची केळी विकली जाणार आहे ना? बाळाचे पाय पाण्यात दिसत किती लय वेळ नाही ना त्याला. त्याचं वजन बी कळल, रेट बी कळल, बरोबर आहे की नाही? तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे. अजून तुम्ही पिकवलीच नाही, तुम्ही कसं काय ठरवता का त्याचं त्याच मार्केटमध्ये जाणार आहे? आम्हाला अनुभव आहे ना. तुम्ही हे बघा, भाव तोच जाणार आहे. रेटचं मी समजू शकतो, पण मी तुम्हाला सांगतो भाव तोच जाणार आहे. हो साहेब, पहिली गोष्ट मला एक सांगा, तुम्ही ज्यावेळेस मार्केटमध्ये हे माल नेणार आहे, मार्केटमध्ये सगळा केळीला एकच बाजार असतो का? खराब अशी तिला खराबी केळीला व्यापारी एकाच रेटने माल खरेदी करतो. तुम्हाला नाही, तुम्ही तुमच्याकडे आहे का वैदिकचा माल? दाखवा ना तुम्ही, मग मला बोला. तो शेव आहे, तो नाही. हा माल चांगला आहे तुमचा, म्हणजे तुमच्या कंपनीबद्दल आम्हाला हे नाही म्हणणं. फरक आहे ना. मी काय म्हणतो, तुम्ही जर स्वतः स्वीकारलेले ते त्या भावात बदल होणार नाही, तर तुम्हाला मिळणार बी नाही. एक लक्षात घ्या, तुम्ही पहिलं ठरवा हा माझा माल सोन्यासारखा आहे, आणि तो सिद्ध जर असेल तर तुम्ही त्यासाठी हट्ट करा, आग्रह करा. का नाही मिळत? बघा, तेच तर ठरवू शकत नाही. मला सांगू का, व्यापारी काटणारच नाही मला. व्यापारी एक मिनिट, हे बघा, तुम्ही पारंपरिक शेती करता, पारंपरिक विचार ठेवता, बरोबर आहे? तुमचे काही व्यापारी स्वतः येता का तुम्ही व्यापारी जाता? परिस्थिती हा प्रश्न तुम्ही केला. सांगा, सांगा मला, तुमचे संपर्क किती व्यापारी येतात? नाही व्यापारीचे तर आमच्याकडे समजा जवळ. किती संपर्क, किती व्यापारी ते स्वतःहून येतात, बरोबर आहे? तुम्ही व्यापारी असे पाहिले का? मला सांगा, लोखंड घेणारा आणि सोनं घेणारा एकच व्यापारी राहतो का? नाही, वेगळे. तुम्ही जर सोनं लोखंडवाला घेऊन गेले तो काय करणार आहे? सांगा मला तुम्ही. अहो साहेब, याच्यात कसं आहे, नवीन मार्केट आहे, इथपर्यंत कारण आता आम्ही तुम्हाला तुम्ही फारच अज्ञानी. लक्षात घ्या, एक मिनिट. तुम्ही बघा, नाशिकमध्ये ज्या शेतकऱ्यांनी केळी पिकवली त्याला तर केळीचा व्यापारी बी माहिती नाहीये. मार्केटमध्ये केळी जाते 17-18 रुपये आणि त्याची केळी जाते फिक्स 25 रुपये. फिक्स वरून तो म्हणतो कोणाला विकायची नाही. कोण? समोरचा व्यापारी. पुढचा लॉट आला का मलाच घेईल, वाटल्यास तुला कोणी जर वाढव दिलं तर तेवढी मी देईल. लक्षात घ्या, कधी झालं हे? जेव्हा ती क्वालिटी त्यांनी खाल्ली, त्यांनी विकली, कुणी? व्यापाऱ्याने. तुम्ही दळींदर माल पिकवायचा आणि म्हणायचा आम्हाला चांगला बाजार भेटला पाहिजे. कसं काय मिळेल? जो माल सडतो पुढे जाऊन, जो खराब होतो, काळा पडतो, तो माल तो व्यापारी कसं काय तुम्ही जास्त भावाने घेईल? त्याला जर माल बघा, कुठल्याही मालाला जास्त बाजार कधी मिळतो? जेव्हा तो लांबच्या मार्केटला जातो. आता इथं जर तुम्ही गेले रस्त्याने केळीचे गडपडीले, कोण विचारत त्याला? कोणी?
पण हीच केळी तुम्ही जर याच्यामध्ये गेले हिमाचल प्रदेशमध्ये, तिला जर अशी केळी पडला तर माणसं लगेच उचलून घे. तिथं सफरचंद रस्त्यावर पडेल, कोणी विचारित नाही. आपल्याला पडू द्या रस्त्यावर, उचलून घेईल का नाही? म्हणजे तिला त्याला किंमत आहे. मग ह्या मार्केटला किंमत कुठं आहे? लांब. पण लांब ते पोहोचलं पाहिजे. यांनी पाठवलं रस्त्याने काय होतं, आता बघा इथंच चढलेलं आहे ते पान. तर हे पान जर कापून जर कुठं पाठवायचं म्हटलं तर रस्त्याने ट्रान्सपोर्ट मध्ये काय होणार? खराब होणार. सेम प्रश्न आहे. म्हणजे त्याचे पानं सुद्धा विकतात. कोणाचे? तर नाशिक शेतकऱ्याचे. एक पान सुद्धा वाया जात नाही. आपलं माल तयार झाला का पानं जळून जाते. नुसतं घर पडलं तरी पानं सुकत आहे. हे खरंय का खोटं आहे? म्हणजे त्या पानामध्ये तुमचं घर पोचण्याची हिंमत ताकद नाही. म्हणजे एवढी खोडा स्टोरेज आहे तेवढंच तुमचं घर पोचत. लाईव्ह पानातून घड पोचत नाही. म्हणजे हेच आम्हाला शिकायचे. काय का घर देऊन ती केळीनं मेलं नाही पाहिजे, तिनं जगलं पाहिजे. एक विचारू का सर? बोला ना. आता तुम्ही बोलले की ते पानात लाईव्ह पानात त्याचं पोषण नाहीये. मग लोक जे म्हणतात की आपण हे जे पानं जे काढतो हा, हे हिरवे काढायला नको, तर ते खरं आहे की चुकीचं? खरं आहे. खरं आहे. काढायला नको का काढता सांगतो तुम्हाला मी. ते पानं का काढता? साधी सिंपल गोष्ट आहे. इथं हे सडलं का नाही, याला काय लागली? बुरशी. लागली. तुम्ही जर हे पानं नाही काढले आणि ती बुरशी जर याला लागली तर हे खराब होऊन जातं. बुरशीचं प्रमाण जर वाढलं सडण्यासाठी, बघा तुमचे पानं केमिकल मध्ये खराब तयार होतात आणि खराब पानांना बुरशी जर लागली तर तुमच्या बागेमध्ये बुरशीची संख्या काय होती? वाढती. म्हणून त्या भीतीपोटी केमिकल वाले तुम्हाला पानं काढायला लावता. वैदिक मध्ये पानं काढायची. आता बघा साधी सिंपल गोष्ट आहे. ते जे पानं त्यांनी काढले ते पानं काय गेले? वाळून गेले का? बरोबर की नाही? तुम्ही तेच पानं इकडे एखादं पान उचलून आणा तुम्ही, म्हणजे त्या पानामध्ये कुजण्याची प्रक्रिया इथं जसं जागेवर पाहिजे ना आपण, तशी इकडचं पान डायरेक्ट त्याचं काय होणार? खत. इकडचं पान बुरशा डेव्हलप करणार. म्हणून ते काढायला लावतं. कळलं का तुम्हाला? म्हणजे पानं एवढे महत्वाचे का या पानामध्ये स्टोरेज राहतं. बरोबर. ते स्टोरेज या शिरांमधून कुठे येतं? खोडात येतं. आणि या खोडातून ह्याला मिळतं. निम्म खाली पिल्लूला जातं पिल्लासाठी पुढच्या, आणि निम्म कुठं येतं? ह्याला येतं. म्हणजे आपलं खोड जेवढं मोठं होतं तेवढं घर मोठं होतं. सगळ्यांना माहिती आहे. वजन तेवढं वाढतं की नाही? म्हणजे शेतीमध्ये तुमच्याकडे ज्या धारणा आहे त्या केमिकलमुळे तयार झालेल्या आहे. ती त्या पिकाची सवय नाही. ही शेतकऱ्यांनी आणि केमिकलवाल्यांनी शेतकऱ्यांना लावली. त्यांचा दृष्टिकोन त्यांनी बिघडवला. पिकवायला लावायचं लोखंड की बेंटेक्स आणि बाजार मागायचा सोन्याचा. ग्राहक नाराज होतो का? तो दिसताना माल भारी दिसतो. तुम्ही मगाशी नाही म्हणले का एकसारखे असतील 2-4 बागा, बरोबर आहे की नाही? पण तो दिसताना माल चांगला दिसतो आणि खाल्यावर मजा नाही येत. म्हणजे ही फसवणूक ग्राहकाची होती. कळलं का? मग तो केळीबद्दल काय झाला? नाराज झाला. मग ही समस्या आहे. लाली म्हणजे काय? ही ब्राऊन कलरचं डॉट कलरचा पट्टा आहे. बरोबर आहे की नाही? व्यापारी जेट करतो याला. हा, तो काय म्हणतो? याच्यावर नाही आलो. नाही, मग याच्यावर आली मग काय होईल? याच्यावर आली तर काय होईल? व्यापारी घेणार नाही ना. अच्छा, म्हणजे तो काय म्हणेल का म्हणजे अशी लाली आली तर हा रोग आला आम्हाला नाही का? नको, म्हणजे ही केळी टिकणार नाही हे त्याला कळतं. म्हणजे याच्यावर नाहीये याचा अर्थ काय? साधी सिंपल गोष्ट आहे ना. हा. का बरं नाही याच्यावरती? केमिकल युक्त म्हणून. शेजारी ना. मी तो सांगताना सांगतो साहेब हा. की हे जे दिसलं ना त्याला, हा. तर तो काय म्हणतो माहिती हा, का? घरी केमिकल स्पॉट आहे. हा. त्याचं म्हणणंच असं असतं. जेव्हा ते एक्सपोर्टचे जे म्हणजे त्या व्यापाऱ्यांचे जे माणसं हा, आहेत ते ना निरीक्षण बघायला, करता. हा. हा, ते बघता. ते असं इथे बघता, हा. या दांडोर बघता, इथे बरोबर बघता, या बरोबर शिरांवर बरोबर असं बरोबर. ते बघा इथे याच्यावर बघा, बघता. याच्यावर बघा. हे पण चालत नाही त्यांना. हा, हे म्हणजे हे हे डॉट जे spot. का हा. ब्लॅक ते पण चालत नाही. म्हणजे तुम्हाला कळलं का की ह्याच्यामध्ये त्यांना हे कळतं की ही केळी पुढे जाऊन काय होणार आहे? ट्रान्सपोर्ट मध्ये खराब होणार आहे. त्यांना आवाजच कळतं. बाळाचे पाय बरोबर आहे की नाही? मग तुमचा पाळणा जर क्लिअर असेल तर बाळाला काही भीती नाही ना. मग तो मुद्दा आहे. म्हणून हे जर बारकावे शेतकरी लक्षात घेतले तर केळीमध्ये गॅरंटीड पैसे, पण माल गॅरंटीड पाहिजे. हे जे वैदिक आहे तुमचं, हे 100% याच्यापेक्षा चांगलं आहे. आम्ही वापरू पण तो विषय नाहीये. पण तुम्ही जे भावाबद्दल बोलले ना, ते आम्हाला व्यापाऱ्यांकडून मिळत नाहीये. तुम्ही लोखंडाचे व्यापारी जाऊ राहिले ना तुमच्याकडे. नाही ना, कोणी पण येऊ द्या तुम्ही. लागलाच तुम्ही एक काम करा, तुमच्या आता इथे जर आम्ही नाखुडपणा धरला ना तर हा केळीचा बाग इथेच पचेल. काटला जाणार. हा जरी तुमचा वैदिकचा आहे ना, आणि जरी आग्रह धरला तुम्ही असं करू शकता, जागेवर घेतले असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही स्वतः कॉन्टॅक्ट करू लागला त्यांच्याशी. असंही करू आम्ही. तुम्ही असं मार्केट तयार करा पूर्ण साम्राट व्हायचं. तुम्ही नका करू. तुम्ही नको करा, जे आम्ही हे करू. पीक करणारे म्हणजे हे जे वैदिक वाले व्यापारी आहेत ना, ह्या असा माल घेणारे जे मॉल मध्ये चालतात, एक्सपोर्ट होतात. आता एक्सपोर्ट माल इथूनही होतोय, परंतु ते आता कसं आहे ना,
सगळ्यात जर का केमिकल आहे तो एक्सपोर्टला माल कोण कळलं का पुरवणार तुम्हाला आहे? कळलं ना कोण तुम्हाला पुरवणार आहे? मग मी तुम्हाला तेच बोलू राहिलो तुम्ही सगळे केमिकलचा माल पिकवता हा. रेसिड्यू वाले व्यापारी इकडे येतील कशाला आहेच नाही हा, नाहीच आहे, अरे नाही पण नाहीये तर ते येतील कधी आधी एक मिनिट आधी तुम्ही फुल उमलवा मग मधमाशी येईल ना बरोबर. तुम्ही फुलाचा तपास नाही तुम्ही म्हणता मधमाशी आली पाहिजे कसं काय येईल तुम्ही बरं, आपला एक प्रश्न आहे हा. की हा जो माल आहे हा. आता हे झाड तयार झालं हम्म. ते किती दिवस थांबू शकतं? तुम्ही याला जर सॉइल चार्जर सोडत राहिले बरोबर. तुमचा जनरल माल किती दिवस टिकतो हा होल्ड करायचं म्हणलं किती दिवस टिकतो हा मॅक्झिमम 12 ते 15 दिवस. बरोबर आहे हा तुम्ही दीड महिन्यात थांबू शकता 2 महिने पण थांबू शकता जर तुम्ही सॉइल चार्जर एनर्जी गोष्ट देत राहिले तर त्याची एनर्जी कमी नाही होऊन द्यायची फक्त बस मी माझ्या घरी वैदिकचं खाईल आरोग्याचं खाईल हे जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा तशा प्रकारचे व्यापारी तुमच्याकडे येतील तुम्ही पिकवाल तुम्ही म्हणाल तुम्ही जर मानसिकताच नाही बदलली तुम्हीच जर नाही बदलले तर जग बदलणार नाही सगळं जग आपल्या नजरेमधून आहे आपल्या दुसऱ्याच्या नाही समोर तुम्हाला बघा साधी सिंपल गोष्ट समोरचा व्यापारी किती भारी असू द्या त्याच्याकडे चांगला व्यापारी जरी असला पण तुमच्याकडे चांगला माल नाही ना तो त्या व्यापाऱ्याला संपर्कच करीत नाही हे लक्षात ठेवा म्हणून तुमच्याकडचे व्यापारी सुद्धा तुम्हाला बाजार बदलून देणार कधी बदलून देणार जेव्हा त्यांनी पाठवलेला माल समोरचा ग्राहक डबल मागणार ए ती मागची केळी होती ती केळी तुला मी 25 रुपये 10 रुपये वाढून देतो तू तिकून 10 रुपये मागले तुम्हाला 5 रुपये वाढून देणार कळलं म्हणून व्यापाराचा मुद्दा गौण आहे कधीपर्यंत जो पण तुम्ही पिकवत तुम्ही आधी पिकवा बघा आता पिकवायला तुम्हाला रिस्क आहे खर्च कमी आहे नंबर 1 फायदाच आहे आदब कमी आहे डबल फायदा आहे वरून मार्केटमध्ये त्याच भावाने जाऊया पण वजन जादा आहे बरोबर झाले 3 फायदे रिस्क कमी मग आता काय रिस्क आहे रिस्क म्हणजे आज या मिनिटाला बाजार वेगळे मिळू नाही तर नाही मिळू नाही मिळू. वापरायला काहीच रिस्क नाही सेम भाव जरी भेटले तरी फायद्याचं पॉईंट क्लिअर आजच्या आणि जेव्हा तुम्ही सगळे चांगले एक 4-5 जण वापरायला लागाल काय होतं त्या व्यापाऱ्याचं समजा मागणी आहे त्याला 50 टनाची आणि तुमच्या माल 20 टन आहे तो नेऊ शकत नाही नाही त्याला एक्सपोर्टला मागणी किती आहे समजा 100 टनाची आणि तुमच्याकडे माल आहे 30 टन तो नाही नेऊ शकत त्याचं भरीत पूर्ण झालं पाहिजे म्हणून मी काय म्हटलं तुम्हाला ग्रुपनी करा याची मुळे तुम्ही उचका याची मुळे तुम्हाला सुपरफिशियल वरच्यावर सापडतील खाली ठोकरतात याची मुळे खाली खोलवर जातात मग त्याच्यामुळे हे जास्त मातीच्या संपर्कात येतं त्याच्यामुळे त्याला पोषण सुद्धा चांगलं मिळतं याला फक्त एक काळजी घ्या जास्त पाणी देऊ नका पाणी दिल्यावर याचं आयुष्य कमी होईल बरं, उन्हाळ्यामध्ये किती पाणी पाहिजे या झाडांना? वैदिक बघा वैदिक मध्ये तुम्ही केमिकलला जे पाणी देता हो. त्याच्या 30 ते 40% पाणी द्यायचं किती मग आता तुम्ही म्हणाल मग याला आम्ही 10 तास सोडतो मग याला 3 तास सोडायचं का नाही तसं नाही तुम्ही 10 तास सोडता 10 तास सोडा पण ते 30 दिवस मध्ये गॅप घ्या समजा 10 दिवसांनी सोडतो डायरेक्ट 1 महिन्याने सोडा असं एवढा फरक करा एवढं कमी पाणी लागतं पाणी कमी लागतं लहानपणी द्या पाणी मोठं झाल्यावर पाणी जास्त जे द्यायचं उन्हाळ्यात आपण 3 ते 4 तास पाणी द्यायचं 1 दिवसाआड म्हणजे 1 दिवसाला द्यायचं ना हे 3 दिवसाला द्यायचं हा, म्हणजे ती चूकच झाली ना मग आमची. 3 दिवसाला पाणी याला रोज 2 तास पाणी होतं सर एप्रिल महिन्यात चुकीचं आहे तुम्ही पाणी जेवढं जास्त द्याल तेवढं ते झाड कवकवीत होतं वैदिक मध्ये बघा त्याला पाणी शोधू द्या तुम्ही त्याला पाणी जवळ देऊ नका त्याला वापसा येऊ द्या आणि पुढे सरकू द्या त्याला थोडं ते जेवढं पुढे सरकेल एवढं सुद्धा वाकणार नाही आता वाकलं तेवढं हा पाऊस झाला त्या दिवसात मोटर बंद झाली आपली अजून बी चालू नाही केली. एकदम 1 नंबर म्हणजे सगळ्यात बार आहे तुम्ही सुद्धा पाणी देऊ नका आणि जोपर्यंत ओल आहे तेव्हा जमिनीमध्ये. आमच्या शेजारी रोज त्याचं पाणी चालूच आहे म्हणलं आपलं बंदच आहे बघा तुम्ही- देतच नाही देतच नाही पाणी बंद आहे आज गुरुवार आहे आज 2-2 तास देणार आहे मी. बरोबर म्हणजे तुम्ही कसं ओळखा माहिती का पाणी कधी द्यायचं 1 मीटर मिळतं मॉइश्चर मीटर बाजारामध्ये 500 रुपयाला मिळतं ते तिथं खोसायचं कुठं तुमच्या झाडाच्या खोडापाशी या खोडापाशी जे आहे तिथं खोसायचं आणि बघायचं त्याला जर वेट दाखवलं ओलं तर नाही द्यायचं जर ग्रीन मध्ये गेलं तर द्यायचं म्हणजे कशामध्ये सॉरी रेड मध्ये सुकलं पाडा तर ड्राय असतं ते 4.7 पॉईंट असं किती मॉइश्चर आहे तर ते ड्राय दिलं तरच कधी कधी असं वाटतं आपल्याला पाणी द्यायची गरज आहे त्याला पाण्याची काहीच गरज नसते गरज नाही नुकसान होतं ना मग बरोबर आहे. आणि पाणी अनावश्यक पाणी खतरनाक आहे लोकांना असं वाटतं पाण्यावर शेती येते पाण्यावर शेती नाही येत सेंद्रिय कर्बावर शेती येते म्हणून जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवा आणि आरामशीर शेती करा 15 दिवसाआड जर मेहनत घ्यावी लागते आणि ते मेहनत करूनही जर उत्पन्न शाश्वती नाहीये हा हा उत्पन्नाची जर शाश्वती नाहीये हा हा रिस्क भरपूर आहे हा 8 दिवस झाले की केमिकल आणा विकत घ्या परत सोडा आणि पाऊस पडला आता थंडी पडणार आहे परत हो. पुढं थंडीमध्ये थंडीमध्ये किती रिस्क आहे Risk. अख्ख्या बागा करपून जातील बघा चिलिंग पण येईल ना. येईल ना हो, मग उन्हाळा असो पावसाळा असो
थंडी असो, एचडी वैदिकच्या मालाला काही होत काही नाही. टेन्शन नाही. हीच त्याची सर्वात मोठी काय आहे, ताकद आहे. ताकद. आलं लक्षामध्ये? खरं. तुम्हाला काय वाटलं एक दुकानदार म्हणून तुम्ही मला सांगा, ऑब्झर्वेशन. सर सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर शेतकऱ्यात तो जर सुखी राहिला आणि आनंदी राहिला तर आमचा जो बिझनेस आहे तो उधारी वाटण्याचा आहे. आणि जर शेतकऱ्याला पिकलं आणि तो जर आनंदी होऊन जर तो समजा पिकवतो हे सगळ्या गोष्टी आणि चांगल्या भावामध्ये जर गेलं Success तर होतो तो तो. लवकर आम्हाला पैसे बी आणून देईन आणि आमची सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा उधारी 100% बंद होऊन जाईल. असा जर माल पिकला गेला सगळ्या गोष्टीचा, आता उधारी बंद होऊन जाईल आणि सगळे सुखी समृद्धी शेती होईल. म्हणजे मातीतच रस आहे की नाही? हो. मातीला तुम्ही श्रीमंत करा, ती पिकाला श्रीमंत करील, बिलकुल. पीक ग्राहकाला श्रीमंत करील, हो, हो. ग्राहकाला आरोग्य देईल ना. हो. ग्राहकाला आरोग्य मिळालं तरच शेतकरी श्रीमंत होईल, आणि शेतकरी श्रीमंत झाला तरच त्याच्यावर जगणारे व्यापारी, त्याच्यावर जगणारे सगळं. दुकानदार, कन्सल्टंट, कंपन्या काय डिपेंड राहतील, आहे सर. सुखी राहतील. हो हो बरोबर आहे. आज एक- काय राहिलं, हा. शेतकरी करतो मातीचं शोषण, हा. आणि व्यापारी आणि दुकानदार करतात शेतकऱ्याचं शोषण, शेतकऱ्याचं शोषण. आणि या व्यापाऱ्यांचं आणि दुकानदारांचं कंपन्या शोषण करतात. हो हो कुणीच सुखी नाही, नाहीये. कुणीच सुखी नाही. 3 वर्ष कंपनीने कमावलं का 3 वर्षाचं उधार गेलं का डुबला. पहिल्याची कंडिशन अशी होती की एकरी 1 किंवा 2 थैली शेतकरी खत टाकत होता. हा, आता 4, 5, 6 बॅग टाकूनही त्याचं मन समाधान नाहीये. तो ट्रॉली खाली करतो ना. उत्पन्नच येत नाहीये. आपल्याकडे बुरशीनाशक, कीटकनाशक, जीवाणूनाशक, आपल्याकडे असं कुठलंही नाशक, तणनाशक नाही. आपल्याकडे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत हे काय करता, रोगाविरुद्ध प्रतिकार शक्ती तयार करतात. रोगावर आपलं टेक्नॉलॉजी काम करत नाही. मग आपली टेक्नॉलॉजी कशावर काम करते? ती काम करते पोषणावर, सेंद्रिय कर्ब वाढवण्यावर, जमिनीमध्ये जीवाणूंना ताकद देण्यावर, झाडामध्ये फोटोसिंथेसिस होण्यावर, म्हणजे ही अशा प्रकारे काम करते, आरोग्यावर काम करते. मग तुम्ही जर ही टेक्नॉलॉजी वापरताय आणि तुम्ही रोग बरा व्हायची वाट पाहताय तर ते होणार नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल, झाडाला पोषण द्यावं लागेल, रोग बरा होणार, पण झाडाच्या सशक्तीकरणातून बरा होणार. डायरेक्ट रोगावर काम आपली टेक्नॉलॉजी करत नाही. म्हणून बऱ्याच वेळा शेतकरी काय करता, रोग बरा करण्याकरता औषधं वापरता. तसं नाही येते. बेसल डोस असेल तरच ते प्रोडक्ट काम करणार. बेस पाय नसेल तर आपली टेक्नॉलॉजी काम करत नाही. काही लोक फवाऱ्यांवर जर घ्यायचा प्रयत्न करतात, तसं केमिकल सारखं करायचं नाही. केमिकलची शेती उरफटी शेती. उरफटी कशावरून मला सांगा. पहिली गोष्ट, कमजोरीमुळे रोग येतो, रोगामुळे कमजोरी येते. मग कमजोरी दूर करायला पाहिजे का रोग? केमिकल काय करतं, रोगाच्या मागे लावायला लागतं. बरोबर आहे. तुम्ही माझ्या सावलीच्या मागे लागले कधी झाला मला? सिंपल. बरोबर आहे. दुसरं, ते केमिकल जे आहे, म्हणजे केमिकल शेतीमध्ये तुम्ही वातावरणाला दोष देता की मातीला? वातावरणाला. आणि हातात काय आपल्या? माती. आणि मागं कोणतं लागत तुम्ही? पावसाचं तुम्ही काय वाटलं करणार आहे? नाही. काय वाकडं करणार आहे? बरं, केलं बी वाकडं, नाही आला तो तर काय होईल तुमचं? तरी पण जातोय. म्हणजे निसर्गाचं जे आहे चक्र, त्याला चॅलेंज करू नका. मग तुमच्या हातात माती, तिला सुपी करा ना. बरोबर. आणि तिसरा मुद्दा, तुमचं जो खर्च आहे तो जमिनीच्या कसावर व्हायला पाहिजे का मूलद्रव्यावर व्हायला पाहिजे? कसावर? जमिनीच्या. मला सांगा. आता ह्या शरीरामध्ये प्राण आहे माझा, जीव तो आहे, म्हणून या हाताला महत्व आहे, म्हणून या चेहऱ्याला महत्व आहे, म्हणून हे सगळं खातोय पितोय. तुम्ही मला पाहत्या इथं. हा प्राण गेला तर तुम्ही काय म्हणाल, हे पार्सल जाऊ दे नाशिक. तुमची गण राम सर किती पण चांगले असू द्या, पण प्राण निघून गेला हे जाऊ द्या, नाही तर वास सुटल. बरोबर आहे की नाही? म्हणजे महत्व कशाला आहे? प्राणाला. हे माझं बोट तुटलं तरी ते रिपेअर होईल. कशामुळे? मी जिवंत असेल तर. बरोबर. चूक. तसं मला काही होऊ द्या, केस कापून टाकली माझे, परत निघतील जर मी जिवंत असेल तर. तसं तुमच्या जमिनीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस हे सगळे मूलद्रव्य कमी जास्त झाले काही फरक पडत नाही. पण जर सेंद्रिय कर्ब कमी झाला तर तो जमिनीचा प्राण आहे. तो जर कमी झाला तर तुमच्या बाकीच्या मूलद्रव्यांना काहीच किंमत नाही. आणि तो जर असेल तर एखादं मूलद्रव्य कमी जरी असलं आणि जास्त जरी असलं त्याच्यामध्ये मॅनेज करायची ताकद आहे. हेच आजपर्यंत शेतकऱ्यांना कोणी शिकवलं नाही आणि अंधारात ठेवलं गेलं शेतकऱ्यांना. आणि म्हणून कॅल्शियम डिफिशियन्सी, मॅग्नेशियम. अरे तू पहिलं मेन प्राण ताकद वाढव ना, प्राणाची प्राणशक्ती वाढली का तुमच्या झाडामध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेमधून कॅल्शियम आणि मॅग्नेशियम घ्यायची ताकद आहे. सूर्याचे जे फोटॉन्स आहे ना त्याच्यामधून मिनरल्स घ्यायची ताकद आहे. कशामध्ये? झाडामध्ये. पण ती ताकद आम्ही कोणीच वाढवित नाही, आम्ही खालून देतो टेम्पररी. अरे जेवणातून गेलं तर ताकदून होईल ना. सलाईन व कुठं पहिलवान होत असतो का?
हा म्हणजे कॅल्शियमच्या गोळ्या खाऊन कोणाचे हाडं मजबूत झालेले नाहीये, पण दूध खाऊन आणि शेवग्याच्या शेंगा खाऊन मात्र होतात का नाही? बस शेवग्याचं सूप प्या, हाडं मजबूत. बरोबर आहे की नाही? म्हणजे सेंद्रिय कर्म हेच रहस्य आहे, ते जमिनीमध्ये गेलं पाहिजे आणि SCT मध्ये तेच काम करतो. बरोबर आहे. म्हणून लोकांना समस्या येत नाही. आपल्याला लोक आपल्याकडे येतात, ते म्हणतात सर बुरशीनाशकाचं काय करायचं, सर कॅल्शियमचं काय करायचं. त्या सेंद्रिय कर्म पाहून गेल ना, तू कशाला लोड घेतो? तू इव्हेंट मॅनेजर वाला बघ, तू अख्खा इव्हेंट पाहिजे. तू काय लाऊडस्पीकर पाहतो, मंडप पाहतो, हा आला का, आचार्य आला का, माचारी आला, तू इव्हेंट मॅनेजमेंटला दे सगळं, तो पाहून. मग इव्हेंट मॅनेजमेंट कोण आहे? सेंद्रिय कर्म. लक्षामध्ये एवढं सोपं आहे. म्हणून आम्ही काय म्हणतो, चला शेती करूया, आनंद आहे. म्हणजे याचं पूर्ण झालं, काटण्याचं झालं. जर व्यापारी नाही मिळाले हा तर काही दिवस हार राहिला, हा तर आता केमिकलच्या शेतीमध्ये असा प्रॉब्लेम येतो की या गडांना ना म्हणजे फाटतात ते बघा, तर या प्लॉटवर येईल का? तर हा म्हणजे खराब होणं, नाश नाही, क्रॅकिंग. हा म्हणजे डायरेक्ट चिरलं जातं त्यामधून असं समजा. पहिली गोष्ट कशी आहे, तुमचा केमिकलचा रेसिड्यू जमिनीमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत ते पण फार कमी प्रमाणात होईल. याच्यात जेवढं होतं ना त्याच्या 25% होईल. नंबर 1. ज्यावेळेस तुमची जमीन 2 वर्ष 2.5 वर्ष कंटिन्यू याच्यावर जाईल, तिथून पुढे कधीच नाही होणार. म्हणजे ती पण डेफिशियन्सी समस्या आहे का? काही प्रॉब्लेम नाही. नाही, त्याची पण काही डिफिशियन्सी असते का? नाही, किती तसं नसतं. होण्याचं? काय असतं बघा, पहिली गोष्ट महत्वाची, साल ही वेगळ्या मटेरियल पासून बनलेली आणि आतमधलं मटेरियल वेगळ्या मटेरियल पासून बनलेलं आहे. जर जास्त दिवस राहिलं तर आतमधलं मटेरियल जे असतं ना, बाहेरची साल कडक होत चालते आणि आतमधलं मटेरियल मात्र सॉफ्ट राहतं. आणि ते फुगतं, पण ती साल काय होते, कडक राहते, म्हणून ती त्याला काय करते, चिरते. बरोबर आहे. पण तुमच्या झाडामध्ये हे जो दांड असतो, ह्या दांडाचं जर ताकद आहे तर ती सालीला ताकद देत राहतं. जो पण ते दांड चकस येतो पण तो साल जिवंत ठेवतो आणि सालीमध्येच आतलं घर सांभाळून ठेवण्याची ताकद आहे आणि म्हणून ती साल फाटते. दुसरं काही कारण नाही. लक्षामध्ये. मग तुमचा कस असेल भरपूर तर ती लवकर फाटणार नाही. असेल. शेतकरी मित्रांनो नमस्कार. पूर्ण खानदेशमध्ये कोणाला व्हिजिट पाहिजे असेल किंवा टेक्निकल गायडन्स पाहिजे असेल तर मला कधीही संपर्क करू शकता. माझं नाव साहिल सर. माझा मोबाईल नंबर आहे 8669 20 02 28. धन्यवाद. चला शेती करूया.